Hello everyone. I Rohan Patil welcome my all dear students friends to a online lecture on engineering graphics. In this video lecture, we will discuss about the overall syllabus of the engineering graphics, then the overall term work, what will be the marking schemes for the final examinations, what will be the marking schemes for the practical exams and micro projects, and what is exactly the subject engineering graphics is. Right. So my lecture will be in English as well as in Marathi. So आतापर्यंत तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी 10वी पर्यंत चित्रकला हा विषय शिकला असाल, राईट, सर्वांनीच. सो आता इथं इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना ड्रॉइंगच काढायचं आहे, राईट. मात्र हे जे काय आता आपण ड्रॉइंग काढणार आहोत, हे सगळं ड्रॉइंग जे असणार आहे ते सगळं टेक्निकल ड्रॉइंग असणार आहे. टेक्निकल दॅट इज रिलेटेड टू द इंजिनिअरिंग फील्ड, राईट. सो हा सब्जेक्ट एकदम सोपा आहे, एकदम इझी आहे. फक्त लक्ष देऊन सगळं करायला पाहिजे. आणि इथं पाठांतरासारखं या सब्जेक्टमध्ये काही नाही आहे. जे तुम्हाला दिसतंय तेच यामध्ये फक्त ड्रॉइंग काढायचं आहे, राईट. आता इथं फर्स्ट पॉईंट जो म्हणलेला आहे रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय, ह्या सब्जेक्टची माहिती इथे थोडक्यात दिलेली आहे. सो हा जो काय ग्राफिक सब्जेक्ट आहे इज नथिंग बट अ लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. सो ह्या सब्जेक्टमध्ये आपण काय काय बघणार आहोत की डिफरंट स्टँडर्ड्स, ब्युरो स्टँडर्ड्स बघणार आहोत, प्लस डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हेन्शन सिम्बॉल्स बघणार आहोत, प्लस डिफरंट टाइप्स ऑफ ड्रॉइंग्स. तर ड्रॉइंगचा पुढे इंडस्ट्रीमध्ये कसा यूज होतो. ह्या सेमिस्टरला जे आपण ग्राफिक्स बघणार आहे हे कम्प्लिटली बेसिक ग्राफिक सब्जेक्ट आहे आणि हे सर्वांनाच इन्क्लूड आहे, राईट. सो त्याच्यामध्ये ह्या सब्जेक्टमध्ये फारसं आपलं इमॅजिनेशन पॉवर वाढवणं खूप गरजेचं आहे आणि या सब्जेक्टपासून आपण ते डेव्हलप करतो, इमॅजिनेशन पॉवर, राईट. हे म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स झाला. त्यानंतर कोर्स आउटकम्स. सो हिअर what does course outcome means? Course outcome means what the students will be able to do after the syllabus or the course is completed, right. म्हणजेच की हा आपला जो काय सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स सेमिस्टरमध्ये टीच करून झाल्यानंतर विद्यार्थी हा सब्जेक्ट शिकल्यानंतर विद्यार्थी काय काय करू शकतात. सो दॅट काय करू शकतात म्हणजे ड्रॉ जॉमेट्रिकल फिगर्स अँड इंजिनिअरिंग कर्व्स. विद्यार्थी काय करू शकतो, कोणतेही जॉमेट्रिकल फिगर्स काढू शकतो व इंजिनिअरिंग कर्व्स काढू शकतो, राईट. सेकंड पॉईंट काय सांगतं, ड्रॉ द व्ह्यूज ऑफ गिवन ऑब्जेक्ट युझिंग प्रिन्सिपल ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. म्हणजे कोणताही विद्यार्थी आता हा आपण विषय शिकल्यानंतर सेमिस्टरच्या एंडला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढू शकतो. ऑर्थोग्राफिक हे एक्झॅक्टली काय आहे की इथं आपण 3D मॉडेलवरून 2D मध्ये कन्वर्ट करतो. आता फक्त मी जस्ट तुम्हाला बेसिक फक्त थोडंफार सांगतो. आपण एक्झॅक्टली जेव्हा त्या चॅप्टरमध्ये जाऊ तो तुम्हाला इन डेप्थमध्ये कळेल. सो बी रिलॅक्स, राईट. सो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे ड्रॉ आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ गिवन कंपोनंट ऑर फ्रॉम ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. इथं आपण काय करतो, रिव्हर्स करतो. म्हणजे इथं तुम्हाला जे 2D इमेजेस दिलेले आहेत किंवा 2D व्ह्यूज दिलेले आहेत त्याचं आपण काय करतो 3D मध्ये कन्वर्ट करतो. इथं आपण 3 डायमेन्शन्स फिगर काढतो, राईट. नेक्स्ट आहे ते यूज ड्रॉइंग कोड्स, कन्व्हेन्शन्स अँड सिम्बॉल्स ॲज पर इंडियन स्टँडर्ड SP46 इन इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हेन्शन्स म्हणजे नट्स, बोल्ट्स असे, आणि ड्रॉ फ्री हँड स्केच ऑफ गिवन इंजिनिअरिंग एलिमेंट्स. नेक्स्ट पार्ट जो सांगतो तो आहे टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम्स. म्हणजे हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्या सब्जेक्ट रिलेटेड. दिस इज फार मोर इम्पॉर्टंट फॉर सब्जेक्ट. हिअर इन L stands for lectures, number of lectures. For this subject we are having 2 lectures per week. म्हणजे इथं आपल्याला आठवड्यातून 2 लेक्चर्स आहेत. T stands for tutorial, ते आपल्या सब्जेक्टसाठी नाही आहे. P stands for practical, इथं आपल्याला आठवड्याला 4 तासाची एक बॅच आहे. म्हणजे एक बॅचचा आपला डबल टर्न होतो, राईट. सो टोटल त्याचं क्रेडिट किती झाला 6. इथं आपल्याला हिअर देअर इज नो थेअरी एक्झामिनेशन फॉर दिस सब्जेक्ट फ्रॉम MSBTE, राईट. आपल्याला इथे MSBTE ची बोर्ड एक्झामिनेशन नाही आहे. And in this practical slot there is an EAC. EAC stands for end semester examination and PA stands for practical assessment.
प्रॅक्टिकलमधली जी काय एंड सेमिस्टर एक्झाम आहे ही आपल्याला हा सब्जेक्ट झाल्यानंतर आपल्याला ती तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे आणि ॲट द रेट सिम्बॉल सांगतो की ती इंटरनल असेसमेंट असणार आहे. म्हणजे याचा जो काय पेपर काढणार आहे तो इंटरनल फॅकल्टी पेपर काढेल आणि त्याच्यावर तुम्हाला पेपर देऊन पास व्हावं लागेल. त्याच्यासाठी मिनिमम पासिंग क्रायटेरिया आहे तुमचा 20 मार्क्स पडायला पाहिजेत. आणि जे पुढचे जे PA जे काय म्हणलेलं आहे PA दॅट इज प्रॅक्टिकल असेसमेंट, याचे जे काही 50 मार्क आहेत हे तुमचे सीटचे मार्क आहेत. म्हणजे जे काही तुम्हाला 7 किंवा 8 सीट्स आहेत चॅप्टरवर त्या बेसिसवर तुमचे हे मार्क्स देणार आहेत. म्हणजे 7 झाले तर तुमचे किती झाले 70 झाले. 70पैकी एवढे पडले तर 50पैकी किती असं आम्ही कन्वर्ट करून तुमचे हे मार्क्स बोर्डाला पाठवतो. सो असं टोटल आपलं हे सब्जेक्ट किती मार्कासाठी आहे 100 मार्कासाठी ॲडेड फॉर 100 मार्क्स राईट. देन आपण आता खाली जाऊया. इथं आपल्याला सजेस्टेड प्रॅक्टिकल्स एक्सरसाइज म्हणजे काय काय प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. सो आपल्याला इथं टोटल दिसतील तुम्हाला. इथं टोटल आपल्याला 7 सीट्स काढायचे आहेत राईट. 7 सीट्स. आता मी ह्याच्या डिटेल्समध्ये जात नाही तुम्हाला की कुठल्या कुठल्या सीट्स काढायचे आहेत ते. फक्त आपल्याला ओव्हरऑल मी आता आपण जस्ट सिलेबस डिस्कस करतोय. टोटल आपल्याला 7 सीट्स काढायचे आहेत. देन इज अँड सिलेबस. इथं आपला फर्स्ट चॅप्टर आहे की बेसिक्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग. इथं आपल्याला ड्रॉइंग काढायला साधारणतः कुठले कुठले इक्विपमेंट्स लागतात, कुठले इन्स्ट्रुमेंट्स लागतात, त्याचे कसे लेटरिंग करायचे, कसे डायमेन्शनिंग करायचे, परत त्याचे स्केल्स कसे वापरायचे, डिफरंट टाईप्स ऑफ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स करायचे, कसं करायचे, हे सगळं आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत राईट. सेकंड चॅप्टर आहे इंजिनिअरिंग कर्व्स अँड लोसाय ऑफ अ पॉईंट. इथं आपल्याला इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे काही डिफरंट टाईप्स ऑफ कर्व्स आहेत ते बाय युझिंग जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स कसं काढायचे ते आपण यामध्ये बघणार आहोत. प्लस लोसाय ऑफ अ पॉईंट, सिम्पल मेकॅनिझम्स जे आहेत त्याचं लोसाय पॉईंट कसं ट्रेस करा ते आपण बघणार आहोत. थर्ड चॅप्टर विच इज अन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इज फार मोर इम्पॉर्टंट अँड इज द बॅकबोन ऑफ मेकॅनिकल ऑटोमोबाईल अँड सिव्हिल ब्रांच. इथं आपल्याला हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुमचा लाईफ टाईम लक्षात राहणं गरजेचं आहे. दॅट इज हा थर्ड चॅप्टर आणि तुमचा चौथा चॅप्टर. इथं आपल्याला ऑर्थोग्राफिकमध्ये काय करायचं आहे 3Dचा 2D मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. हे सिम्पल आहे. जसं जसं आपण सिलेबस एकदाची स्टार्ट करू चॅप्टर वाईज तसं तुम्हाला ते एकदम इझी जाईल, काही अडचण येणार नाही आहे. नेक्स्ट इज आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला 3Dचं इथं आपल्याला 2D वरून 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 2 डायमेन्शनल फिगरचे आपल्याला 3 डायमेन्शन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे राईट. आणि लास्ट पाचवा चॅप्टर आहे तो कुठला आहे फ्री हँड स्केच ऑफ इंजिनिअरिंग एलिमेंट्स. जसं की इथं आपल्याला फ्री हँड स्केच ऑफ मशीन आहे. तुम्ही आता बऱ्यापैकी घरी सगळे नट्स, बोल्ट्स, स्क्रूज, वॉशर्स बघायला. आता हे मेकॅनिकल फील्ड रिलेटेड लागणारे जे काय मशीन एलिमेंट्स आहेत ते आपल्याला बघायचं आणि त्याचं फ्री हँडमध्ये कसं काढायचं ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. सो एकदम बघितलं तर 5 चॅप्टर आहेत. एकदम सिम्पल आहे, एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे की जसं जसं आपले इथून पुढचे लेक्चर्स होतील मी एक सिम्पल प्रॉब्लेम तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरचा सॉल्व्ह करून दाखवीन अँड ॲट द एंड ऑफ व्हिडिओ शेवटच्या स्लाईडमध्ये तुम्हाला त्याच जे मी एक्सप्लेन केलेला प्रॉब्लेम आहे त्यातला एक प्रॉब्लेम तुम्हाला मी सॉल्व्ह करून तुम्हाला होम असाइनमेंटला देणार आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे राईट. आता इथं 9 नंबरचं बिट काय सांगतं सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल फॉर क्वेश्चन पेपर दॅट इज इंटरनल. जसं तुम्हाला मी वरती सांगितलं की आपल्याला हे तर 50 मार्काची इंटरनल एक्झामिनेशन आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक बोर्डानं टेम्पलेट दिले, सजेस्टेड टेम्पलेट आहे राईट. आता इथं प्रिन्सिपल ऑफ ड्रॉइंग चॅप्टर आहे त्याला आपल्याला किती तासात वेळ द्यायला लागणार आहे 4 तासामध्ये आपल्याला तो चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग कर्व्स अँड लोसाय ऑफ अ पॉईंट हा जो काय आहे याच्यासाठी आपल्याला 6 लेक्चर्स लागणार आहेत. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन जो आपल्याला महत्त्वाचा चॅप्टर आहे म्हटलं त्याच्यासाठी आपल्याला 6 लेक्चर्स लागणार आहेत कंप्लीट करायला. आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचा जो काय चॅप्टर आहे त्याच्यासाठी आपल्याला 8 लेक्चर्स लागणार आहेत आणि फ्री हँड स्केच ऑफ मशीन एलिमेंटचा जो चॅप्टर आहे त्याच्यासाठी आपल्याला ही 8 लेक्चर्स लागणार. असं आपलं ह्या सेमिस्टरमध्ये 32 लेक्चरचं शेड्यूल आहे आणि 32 लेक्चरमध्ये आपल्याला ओव्हरऑल सिलेबस कंप्लीट करायचा आहे. आणि ह्याचं हे ओव्हरऑल मार्किंग स्कीम आहे की कशा कशा हा प्रत्येक पहिला चॅप्टर किती मार्काला असायला हवा, सेकंड चॅप्टर किती मार्काला असायला हवा हे सजेस्टेड दिले ते आपण आपल्या पद्धतीनं करू शकतो, चेंज करू शकतो. प्लस याच्यामध्ये आपल्याला एक मायक्रो प्रोजेक्ट सजेस्टेड स्टुडंट ॲक्टिव्हिटी प्लॅन आहे प्लस आपल्याला इथं सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट आहे. आत्ताचे जे काय मायक्रो प्रोजेक्ट हे का गरजेचं आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना
त्याचं कारण म्हणजे की आता आपण हा आय स्कीम जी काय आपण इन्क्लूड केलेली आहे MSBTची, आता तुम्ही आय स्कीममधून जाणार आहात. सो एक्झॅक्टली जे काही आपण शिकतो त्याचं प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन काय आहे हे तुम्हाला इमिडिएटली 10 मार्कासाठी करायचं आहे. मग ते ज्यांना थेअरी सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी ते 10 मार्काचं असेल आणि ज्यांना प्रॅक्टिकल एक्झामिनेशन त्यांच्यासाठी ते 20 मार्काचा असेल. राईट. सो याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल प्रोटोटाईप मॉडेल करायचे आहेत, काही चार्ट्स करायचे आहेत किंवा काही तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम्स करायचे आहेत. राईट. हे आता मी जे काय सांगितलं इट्स नथिंग बट अन ओव्हरऑल सिलेबस आहे की जो आपण आपल्या ओव्हरऑल ह्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघणार आहोत. सिलेबस इज व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल. आपल्याला फक्त जसं जसं डेली इथून पुढचे लेक्चर जसे होतील तसं मी तुम्हाला जे काय प्रॉब्लेम्स एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवू त्याच टाईपचा इमिडिएटली तुम्ही एक प्रॉब्लेम घरी सॉल्व करणं गरजेचं आहे. आणि जसं जसं तुम्ही प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व करायला जाल तुमचं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. यू विल बी बूस्ट विथ इन कॉन्फिडन्स अँड त्याच कॉन्फिडन्सच्या ह्याच्यावर तुम्ही पुढे प्रॉब्लेम सॉल्व करत जाल. सो ऑल द बेस्ट फॉर माय डिअर स्टुडंट फ्रेंड्स अँड थँक यू.